मंडळी, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी काही सिनेमांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या खऱ्या, पण कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहिले. मराठी कला विश्वात असे अनेक अभिनेते अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली, पण त्यानंतर त्यांना फारसं काम मिळालं नाही आणि ते इंडस्ट्रीमधून गायब झाले. अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा असून सुद्धा या कलाकारांना काम मिळत नाहीये. त्यामुळे त्यांची परिस्थिती हालाकीची होत चालली आहे. अशाच एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याबद्दल आज आपण माहिती बघूया. या अभिनेत्याने अनेक मराठी मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले, पण सध्या मात्र ते अत्यंत गरिबीत दिवस काढतायत. अगदी जीव देण्याची इच्छा सुद्धा त्यांच्या मनात येऊन गेली. नुकतंच याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत माहिती दिली. मराठी अभिनेते मनमोहन माहीमकर यांनी नुकतंच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्या या परिस्थितीबद्दल सांगितलंय. यात त्यांनी त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी पैसे नसल्याचंही सांगितलंय. तसंच त्यांनी प्रेक्षकांकडून आता मदतीची इच्छा व्यक्त केली. अभिनेते मनमोहन माईमकर म्हणाले की सध्या माझी परिस्थिती खूप बिकट आहे. मला आता कामच मिळत नाहीये. मी खूप सिनेमे केले, मालिका केल्या, पण आता मला अजिबात काम नाहीये. सरकार मला फक्त महिन्याला 5,000 रुपये देतं. त्यातच माझं सगळं घर चालतं. मंत्रालयातून उडी सुद्धा मारायला लागेल अशी माझ्यावर वेळ येईल. साईबाबांकडे मी साकडं घालतो, बाबा मला खाली उडी मारायची बुद्धी देऊ नका. मला खूप त्रास होतोय. मला मालिकांमध्ये काम मिळावं, असं काहीतरी करा. काम मिळत नाहीये, त्यामुळे मी पोरका आहेत. मी एकटा राहतो. माझ्याकडे खाण्यासाठी पैसे उरलेच नाहीयेत. त्यामुळे माझी इतर काही खाण्याची इच्छा मारतो. कोण आता मला बघायला तयार नाहीये, वय झाल्यामुळे. मोठा भाऊ लग्न करून निघून गेला. त्यानंतर 50-55 वर्ष तो कधीच आला नाही. जागा विकण्यासाठी तो माझ्यावर जबरदस्ती करतोय. वहिनीने विनयभंगाचा आरोप करणार असं सांगितलं. जागा विकली नाही तर. माझे मित्र माझा फोन उचलत नाहीत. कोणीच साथ देत नाहीत. एकट्याला घर खायला उठतं. आता माझ्या आवडत्या प्रेक्षकांनी मला मदत करावी अशी माझी इच्छा आहे, असं अभिनेते मनमोहन माईमकर यांनी या मुलाखतीत सांगितलंय. आणि प्रेक्षकांनी त्यांना मदत करावी अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. तर मंडळी, यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? आणि तुम्ही जर मनमोहन माहीमकर यांच्या आसपास राहत असाल किंवा त्यांना तुम्ही ओळखत असाल, तर नक्की तुम्ही त्यांना मदत करावी असं आव्हान आम्ही करतो.